the YouTube channel of Srinand Sagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn about our next power plant, that is a green energy power plant, that is hydroelectric energy and the wind energy. So wind energy and hydroelectric energy are two energies which are the green energy sources that we have to see in this session. So what is the sources of wind जो आहे तो इन्स्टॉलेशनचं साईट कोणतं असेल, त्यानंतर जे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर एनर्जी आहे तिथे तुम्हाला कशा प्रकारे वॉटर रिझर्वायरचे आहे त्या वॉटर रिझर्वायरमध्ये पॉईंट कोणता असला पाहिजे की त्या ठिकाणी तुम्ही जे टर्बाईन रोटेट करणार आहात याची इन्फॉर्मेशन आपण यामध्ये बघणार आहोत. Hydroelectric energy, kinetic energy in the flowing water or the potential energy in the water reservoir is a conventional source of energy. ही जी एनर्जी आहे ही हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी यामध्ये कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी म्हणून काय वापरलेलं आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर. कायनेटिक एनर्जी जी आहे ती फ्लोईंग वॉटरमध्ये जी आहे तिचा एनर्जीचा वापर केला. किंवा जी पोटेन्शियल एनर्जी आहे इन अ वॉटर रिझर्वायर इज अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी आहे वॉटर रिझर्वायरची ती कन्व्हेन्शनल सोर्स म्हणून वापरलेली आहे. बरोबर, आपल्याला माहिती आहे की फ्लो वॉटरमध्ये कायनेटिक एनर्जी असते आणि जो वॉटर रिझर्वायर असतो त्यामध्ये जी एनर्जी असते ती कोणती असते, पोटेन्शियल एनर्जी असते. इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट द पोटेन्शियल एनर्जी इज इन वॉटर स्टोर्ड इन डॅम इज कन्व्हर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. मग हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये काय होतं तर पोटेन्शियल एनर्जी इन वॉटरमध्ये असलेली जी रिझर्वायरमध्येच ठेवलेलं जे वॉटर आहे त्या वॉटरमध्ये असलेली जी स्टोर्ड असलेली पोटेन्शियल एनर्जी आहे डॅममध्ये दॅट इज कन्व्हर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. मग ती काय होते की त्या डॅममध्ये स्टोर्ड असलेल्या वॉटरच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. आणि ते फास्ट फ्लोईंग जे वॉटर असतं ब्रॉट फ्रॉम द डॅम अँड दॅट टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ द डॅम. आणि मग काय केलं जातं त्या डॅमच्या बॉटमला ते टर्बाईन ठेवलेलं असतं आणि त्यामुळे काय होतं की कायनेटिक एनर्जी असलेल्या त्या फास्ट वॉटरमुळे हे टर्बाईन रोटेट होतं. म्हणजे टर्बाईन ड्राईव्ह झालं की त्यानुसार जनरेटर ड्राईव्ह होणार अँड वी गेट अ इलेक्ट्रिकल एनर्जी. सो द टर्बाईन टर्न्स ड्राईव्ह द जनरेटर टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. The block diagram to show the component of hydroelectric power plant is as in the diagram. So different stages in the hydroelectric power plant. वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी. इझी आहे की वॉटर रिझर्वायर आहे त्यामध्ये काय असेल तर पोटेन्शियल एनर्जी असेल. आता त्याला काय करायचं ते वॉटर टर्बाईन रोटेट करण्यासाठी केलं जातं. मग त्याच्यानुसार जनरेटर ड्राईव्ह होतो अँड वी गेट द इलेक्ट्रिकल एनर्जी. याचं जे इलेक्ट्रिक एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट दॅट इज हिअर बाय इन दिस डायग्राम. सो पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर जी आहे ती काय होते इट गेट कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर. Kinetic energy in flowing water get converted into the kinetic energy in turbine and we get the electrical energy. So in this way energy can be transformed from one form into the other form. The diagram of this hydroelectric power plant is here. ह्याची डायग्राम जी आहे ती ह्या इथे दिसते तुम्हाला. The schematic of hydroelectric power plant is shown here. So water from the about a middle of the total height of the dam is taken to the turbine as shown by the point B in the diagram. म्हणजे वॉटर आहे ते वॉटर काय केलं जातं आता जे टोटल हाईट ऑफ द डॅमच्या जे आहे त्याच्या मिडल पॉईंटपासून ते घेतलं जातं. सो वॉटर बॉट फ्रॉम द और अबाउट अ मिडल टू द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाईन. आणि टर्बाईनसाठी तेवढं पाणी घेतलं जातं की जे बी पॉईंट जो आहे तो मिडलला ठेवला जातो डॅमच्या. ओके, सो हिअर यू हॅव अ क्वेश्चन्स. So first question is with reference to the point B, potential energy of how much water reservoir in the dam will be converted into the kinetic energy. म्हणजे B हा पॉईंटचा रेफरन्स केला तर किती पाण्याच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन हे कायनेटिक एनर्जी मध्ये होणार आहे. बरोबर आहे. सो वेन द स्लूज गेट इज हिअर. इथे तुम्हाला दिसतंय स्लूज गेट आहे हे. बरोबर, ह्या गेटमधनं इथपर्यंत पाणी येत आहे. सो वेन द स्लूज गेट ॲट पॉईंट बी it is open, the water from the reservoir will start flowing. ते वॉटर आहे ते फ्लो व्हायला सुरुवात होईल. बरोबर आहे. सो इट स्टार्ट फ्लोइंग. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्टोर्ड वॉटर विल बिकम अ कायनेटिक एनर्जी ऑफ द क्वांटिटी ऑफ वॉटर दॅट इज लेट आउट थ्रू द स्लूज गेट.
म्हणजे इथे किती पाण्याचं कन्व्हर्जन हे किती पाण्याच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. तर जेवढं पाणी ह्या स्लुईस गेटमधनं म्हणजे या बी पॉईंटपर्यंत ह्या स्लुईस गेटमधनं जेवढं पाणी जाऊ शकतं, बरोबर आहे, तेवढ्या पाण्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. म्हणजे वरपासून सुरुवात केलं तर बी पॉईंटपर्यंत येईपर्यंत जेवढं पाणी आहे ते सगळं पाण्याचं काय होणार आहे, कन्व्हर्टेड इंटू द कायनेटिक एनर्जी. Okay, then second question is, what will be the effect on electricity generation if the channel taking water to the turbines starts at point A? काय होईल जर चॅनल आहे टेकिंग वॉटर टू द टर्बाइन स्टार्ट्स ॲट पॉईंट ए पॉईंटपासून जर आपण पाणी घेण्यासाठी जिथे ए पॉईंटला जर स्लुईस गेट ठेवलं तर मग काय होईल, इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये त्याचा काय इफेक्ट होईल असं क्वेश्चन विचारलं आहे. सो इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाइन स्टार्ट्स ॲट पॉईंट ए, जर ते ए पॉईंटला स्टार्ट जर झालं तर काय होणार आहे, देन द वॉटर विल फ्लो विथ अ ग्रेटर स्पीड. जे वॉटर असेल ते काय होईल, ग्रेटर स्पीडने पडेल, बरोबर आहे. सिन्स द पॉईंट ए इज ॲट हाईट, वॉटर विल ॲक्वायर अ स्पीड. त्यामुळे त्या वॉटरला स्पीड ॲक्वायर होईल, कारण ए पॉईंट हा जास्त हाईटवरती आहे, इथे बी पेक्षा त्याची हाईट जास्त आहे, म्हणजे पाणी वरतून जास्त पडेल तेवढं त्याचं स्पीड काय होईल, वाढलेलं असेल. This will result into the more efficient rotation of the blades of turbine. आणि त्यामुळे जर ए वरती जर आपण इथे हे गेट ठेवलं किंवा इथून जर आपण पाणी घेतलं तर त्यामुळे जे ब्लेड्स ऑफ टर्बाइन जे आहे त्याची जी इफिशियन्सी असेल ती काय होईल, वाढेल. अँड द इलेक्ट्रिसिटी जनरेशन विल दस बिकम अ मोर इफिशियंट. आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे असेल ते कसं असेल, मोर इफिशियंट होणार आहे. Okay, then third question is, what will be the effect on electricity generation if the channel taking water to the turbine starts at point C? जर सी पॉईंटपासून जर आपण चॅनल टेक आउट केला, जर सी पॉईंटपासून जर आपण पाणी घेतलं आणि त्याचं कन्व्हर्जन जर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये किंवा कायनेटिक एनर्जीमध्ये करण्याचा प्रयत्न केला टर्बाईनला रोटेट करण्यासाठी, तर त्याचा इलेक्ट्रिसिटी जनरेशनवरती काय परिणाम होईल. If the channel taking water to the turbine starts at point C, if there is a starts at point C, it will affect the electricity generation adversely. ते काय करेल, इलेक्ट्रिसिटी जनरेशनवरती ॲडवर्स एफेक्ट करेल, बरोबर आहे. वाय, द पॉईंट C is on the lower height as compared to the channel that carries water to the turbine. ओके, म्हणजे जिथे चॅनल आपण घेणार आहे की जे टर्बाईनला कॅरी करतं त्याच्यापेक्षा पण सी पॉईंट कसा आहे, लोअरला आहे. दिसतं इथं आपल्याला की इथे टर्बाईन होतंय, बरोबर आहे, टर्बाईन रोटेट होतंय, पण त्याच्यापेक्षाही हा लोअर हाईटला आहे. मग असं जर असेल देन द फ्लो ऑफ द वॉटर दस विल बी अफेक्टेड रिझल्टिंग इन टू द इम्प्रॉपर रोटेशन ऑफ ब्लेड्स ऑफ टर्बाईन. आणि त्यामुळे तिथून जर आपण पाणी घेतलं तर ते रोटेशन इम्प्रॉपर होईल. अँड दिस विल सर्टनली अफेक्ट द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि त्यामुळे सर्टनली काय होऊ शकतं, इलेक्ट्रिसिटी जनरेशनवरती अफेक्ट होऊ शकतो किंवा जास्त प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी जनरेशन होणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. सो इथे तुम्ही आहे ए पॉईंटला तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेशन जास्त होणार आहे, एफिशियंटली होणार आहे. बी पॉईंटला मीडियम आहे आणि सी पॉईंटला तो ॲडवर्स इफेक्ट करणार आहे. ओके, देन हिअर यू हॅव गिवन सिन्स देर इज अ नो फ्युएल इज अ बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट. इथे कुठल्याही प्रकारचं फ्युएल बर्न केलेलं नाही आहे हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटमध्ये, बरोबर आहे. सो नो एअर पोल्युशन ड्यू टू द कंबशन ऑफ फ्युएल रिझल्ट्स. आता आपण बघतोय की हे ग्रीन एनर्जी सोर्सेसच आहेत, पण इथे कुठल्याही प्रकारचं फ्युएल बर्न केलेलं नाहीये हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटमध्ये. सो नो एअर पोल्युशन इज देअर बिकॉज ऑफ द देअर इज अ नो कंबशन ऑफ द फ्युएल. हाऊएव्हर, कन्सिडरिंग द इश्यूज लाईक अ फोर्स्ड मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी, पण तरीही जे फोर्स मायग्रेशन आहे लार्ज कम्युनिटीचं किंवा सबमर्जिंग ऑफ फॉरेस्ट अँड फर्टाईल लँड, ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग क्रिएचर्स इन द रिव्हर, इट हॅज ऑलवेज बीन अ पॉईंट डिबेट वेदर द हायड्रो इलेक्ट्रिसिटी इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर नॉट. सो व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट. म्हणजे इथे काय होत आहे की ह्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये कुठलंही फ्युएल बर्न केलं नाही म्हणून तो काय आहे, तर त्याच्यामुळे पोल्युशन होत नाही, बरोबर आहे की नाही. पण हा याचा एक काय झाला तर ॲडव्हान्टेज झालं, पण याचं डिसॲडव्हान्टेज सुद्धा आहे की इथे फोर्स मायग्रेशन होतं. कारण की जे पाणी आहे ते आजूबाजूच्या एरियामध्ये जर गेलंय याचं, तर त्यामुळे काय होईल की तिथल्या लोकांना फोर्सफुली मायग्रेट व्हावं लागतं, म्हणजे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, बरोबर आहे की नाही. त्यांची जागा सोडून त्यांना दुसरीकडे जावं लागतं. आजूबाजूला जर फॉरेस्ट असेल तर हे पाणी सगळं फॉरेस्टमध्ये जातं. त्या फॉरेस्टची लँड सगळी जी आहे ती अनफर्टाईल होते, बरोबर आहे. फर्टाईल लँडमध्ये जर हे पाणी गेलं तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट हा त्या लोकांवरती, तिथल्या लिव्हिंग क्रिएचरवरती होत असतो.
बरोबर आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे डिबेटचं एक कारण आहे. म्हणजे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो आहे हे याच्यावरती डिबेट होऊ शकतं की हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे किंवा नाही. तुमचं काय ओपिनियन आहे हे तुम्ही या ठिकाणी सांगू शकतात की तुम्हाला काय वाटतं की इज देअर इज अ हायड्रोइलेक्ट्रिसिटी इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर द नॉट. So you have to see advantage of hydroelectric power generation and problems associated with the hydroelectric power generation. So advantages of hydroelectric power generation and the problems associated with the hydroelectric power plant. So let's see the advantage first. First advantage is since no fuel is a burn in hydroelectric power generation, there is no pollution resulting from the combustion of fuel. आताच आपण बघितलं की इथे कुठल्याही प्रकारचं फ्युएल बर्न केलेलं नसतं, कंबशन होत नाही फ्युएलचं, त्यामुळे एअर पोल्युशन होण्याची गरजच नाहीये किंवा इथे एअर पोल्युशन होत नाही किंवा रॅदर कोणत्याच प्रकारचं पोल्युशन इथे घडत नाहीये. इफ देअर इज अ सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम इट इज पॉसिबल टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी ॲज अँड वेन इज नेसेसरी. जर पॉसिबल स्टोरेज जर डॅममध्ये जर असेल तर हे इथे कुठल्याही टाईपची एनर्जी जी आहे ही आपण कधीही करू शकतो किंवा जेवढी पाहिजे तेवढी पण करू शकतो. बरोबर आहे की नाही. त्यामुळे एनर्जी जी आपल्याला ही पॉसिबली जनरेट करता येऊ शकते जेव्हा नेसेसरी आहे तेव्हा. थर्ड त्याचा ॲडव्हान्टेज आहे ऑल्दो द वॉटर रिझर्वायर इज युज्ड फॉर द पॉवर जनरेशन इट कॅन बी रिप्लेनिश ड्युरिंग द रेनी सीझन्स लिडिंग अ अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. म्हणजे काय आहे की वॉटर रिझर्वायर जे आहे याचा पॉवर जनरेशनसाठी वापर केला जातो. पण ह्याचं काय होतंय की ह्या जो वापरलेला वॉटर रिझर्वायर आहे हे काही पुन्हा पूर्णपणे संपेलच असं नाही, ते रिप्लेनिश्ड होतंय. बरोबर आहे. म्हणजे पाणी संपत येतंय तरी पण काय होतं की पावसाळा येतो, पावसाळा आला की ते पाणी पुन्हा काय होतं रिप्लेनिश्ड होतं. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं पॉवर जनरेशनमध्ये इंटरप्शन येत नाही. सो अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन कॅन बी टेक्स प्लेस because of this hydroelectric power generation. So these are the advantages of hydroelectric power generation. So तुम्ही मला लक्षात ठेवायचं आहे की हे तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं, advantage and disadvantages of hydroelectric power plant. So problems associated with the hydroelectric power plant. First problem is the backwater due to the storage of water in the dam may submerge villages or town in the area. आता जे बॅकवॉटर आहे म्हणजे जे टर्बाईनला रोटेट केल्यानंतर जे वॉटर मध्ये जात आहे बरोबर आहे ते विलेजेस आणि टाउन्समध्ये तिथलं ते सबमर्ज होतं अँड दिस लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिटेशन. त्यामुळे रिहॅबिटेशन प्रोसेस होते ऑफ द डिस्प्लेस्ड पॉप्युलेशन. म्हणजे खूप साऱ्या लोकांना त्यांची रिहॅबिटेशन करावं लागतं, म्हणजे त्यांना दुसरीकडे राहायला जावं लागतं. मोर एव्हर दिस कॅन बी सबमर्ज द फॉरेस्ट ॲज वेल एज फर्टाईल लँड. आणि ते काय होतं की जे फॉरेस्ट आहे किंवा फर्टाईल लँडमध्ये ते सबमर्ज होत आहे. The second is the obstruction of the flow of river water may have adverse effect on the living world in the river. जी काही लिव्हिंग वर्ल्ड आहे रिव्हरमध्ये त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा त्याचा ॲडवर्स इफेक्ट होत असतो. सो दीज आर द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ओके, सो दिस इज द पॉवर प्लांट, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. Though it is a green energy source, still there is some problems associated with this hydroelectric power plant. So you have to understand this problem and that can be asked in the question paper or in the exam for the 2 to 3 marks. Okay, then our next is the electricity generation using the wind energy. Next power plant is electricity generation using the wind energy. Okay, the kinetic energy in the wind has been used since long for the lifting of water, for driving flour mill etc. कायनेटिक एनर्जी ऑफ विंड म्हणजे जो वारा आहे या वाऱ्याच्या कायनेटिक एनर्जीचा उपयोग जो आहे तो पूर्वीपारपासून केला जात आहे. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कशासाठी केला तर वॉटरला लिफ्टिंग करण्यासाठी, म्हणजे वॉटरला उंचावरती नेण्यासाठी किंवा जे फ्लोअर मिल्स आहे त्यांना ड्राईव्ह करण्यासाठी ह्या विंड एनर्जीचा वापर केला जातो. द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. विंड एनर्जीचा उपयोग हा इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी सुद्धा केला जातो. द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड अ विंड टर्बाइन. ओके, हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय MCQ साठी. असं मशीन, द मशीन विच कन्वर्ट्स द kinetic energy of wind, the machine which converts the kinetic energy of wind into the electrical energy, that is called as a wind turbine. So as the wind strikes the blades of the turbine, the blades rotate. जेव्हा विंड जे होतं, हवा जी आहे, वारा जो आहे तो जेव्हा टर्बाईनच्या ब्लेड्सवरती स्ट्राईक होतो तेव्हा ते ब्लेड्स काय होतात, रोटेट होतात. ब्लेड्स रोटेट झाले की त्यासोबत टर्बाईन रोटेट होणार आणि टर्बाईनचे ॲक्सल जनरेटरशी कनेक्ट असेल, जनरेटर रोटेट होणार अँड वी गेट द इलेक्ट्रिकल एनर्जी.
So the axle of the turbine is connected to the electrical generator through the gearbox, and the function of the gearbox is to increase the rotation per unit time. आता काय होतंय की इथे तुमचं जे सांगितलं मी आता की ॲक्सल ऑफ द टर्बाईन जे आहे ते जनरेटरशी कनेक्ट आहे थ्रू द गिअरबॉक्सने ते कनेक्ट आहे. म्हणजे ॲक्सल ऑफ टर्बाईन अँड द जनरेटर आर कनेक्टेड बाय द गिअरबॉक्स. गिअरबॉक्स कशासाठी, तर जे रोटेशन पर युनिट टाइम आहे ते वाढवण्यासाठी. म्हणजे एका मिनिटाला तुमचे रोटेशन जे वाढवला जातील ते या गिअरबॉक्समुळे होतील. ओके, सो दस द रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्ह द टर्बाईन अँड द टर्बाईन इन turn drives the generator and we get the electricity. Okay, so various stages of wind energy generation can be in the next. Okay, so here we have a wind with the electricity velocity, stages in the electrical generator using the wind energy. So wind with the required velocity असणार पाहिजे, बरोबर. मग तो wind जो आहे तो टर्बाईनला रोटेट करेल त्याच्या लार्ज फाइन्सने आणि जनरेटर ड्राईव्ह होईल आणि इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला भेटेल. याची डायग्राम तुम्हाला इथे दाखवलेली आहे. जेव्हा एअर जी आहे ही काय होते, ह्या ब्लेड्सवरती स्ट्राईक होते. ब्लेड्सवरती स्ट्राईक झाल्यानंतर हे जे ब्लेड्स आहे ते अशा प्रकारे काय होतात, रोटेट होतात. आता हे रोटेट झाले की हे गिअर बॉक्स थ्रू काय केलेले आहे, हे टर्बाईनला कनेक्ट केलेलं आहे, बरोबर. आता ते काय होईल, हे फिरल्यानंतर टर्बाईन रोटेट झाला की जनरेटर ड्राईव्ह होईल आणि जनरेटर ड्राईव्ह झाला वी गेट द इलेक्ट्रिकल एनर्जी. Okay, so in this way this is the schematic of windmill and how the energy can be transformed into the one form to other. So kinetic energy in wind is get converted into the kinetic energy of turbine, and it is kinetic energy in turbine get converted into the electrical energy. So this is the transformation of energy in an electric generator using the wind energy. Wind turbines with the capacity rises from, जे wind turbines असतात ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतात. हे जे विंड टर्बाईन जे आहे यांची कॅपॅसिटी जी आहे दॅट इज राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट. म्हणजे ह्यांची जी विंड टर्बाईन जे असतात यांची कॅपॅसिटी जी आहे ही काय असते, तर विंड टर्बाईनची कॅपॅसिटी ही 1 किलोवॅटपासून ते 7 मेगावॅटपर्यंत असू शकते, कमर्शियली अवेलेबल. सो डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटी अवेलेबल ॲट द साईट ऑफ इन्स्टॉलेशन. म्हणजे विंड व्हेलॉसिटी जी आहे ती कुठे आहे, त्या साईट ऑफ इन्स्टॉलेशन तिथे तुम्ही इन्स्टॉल करू शकतात ते जे विंड टर्बाईन आहे. विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी इज सिलेक्टेड. म्हणजे तुमचं जे साईट ऑफ इन्स्टॉलेशन कुठं आहे त्यानुसार तुम्ही विंड टर्बाईनची कॅपॅसिटी ठरवून तिथे त्याला तुम्ही बसवू शकतात. म्हणजे जर आपल्याला आपल्या घराच्या छतावरती बसवायचं असेल तर त्याची कॅपॅसिटी वेगळी असेल, बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला थोडंसं विंड फार्म जे असेल तिथे जर बसवायचं असेल तर त्याची कॅपॅसिटी वेगळी असेल. तर तुम्हाला जर समुद्राच्या किनारी बसवायचं असेल तर त्याची कॅपॅसिटी वेगळी असेल. म्हणजे साईट ऑफ इन्स्टॉलेशन कोणतं आहे त्यानुसार त्याची कॅपॅसिटी ठरली जाते. सो द विंड व्हेलॉसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जॉग्राफिकल फॅक्टर्स. आता विंड व्हेलॉसिटी ही तिथे किती असेल ही खूप साऱ्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे समजा तुम्ही जर विंड फार्मवरती जरी गेलात आणि त्याच्यात जर आजूबाजूला खूप सारे डोंगर असतील तर हवा अडली जाणार आहे, त्यामुळे जॉग्राफिकल फॅक्टर तिथे आला की नाही. शिवाय जर तिथे समजा वातावरण बदललं तर हवा बदलत असेल, यानुसार जॉग्राफिकल फॅक्टरनुसार काय होतं, विंड व्हेलॉसिटी चेंज होत असते. सो विंड व्हेलॉसिटी इज युजली हाय ऑन द सी शोर्स ॲट दॅट एन्व्हायरमेंट इज ॲप्रोप्रिएट फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाईन. म्हणजे जे सी शोर्स आहे, जे समुद्र किनारे आहे, या ठिकाणी ॲप्रोप्रिएट त्याचं इन्स्टॉलेशनचं साईट आहे की तुम्ही त्या ठिकाणी जर हे विंड टर्बाईन इन्स्टॉल केलं तर त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात इफिशियंटली आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळू शकते. सो विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. विंड एनर्जीमुळे हा कसा सोर्स आहे, क्लीन एनर्जी सोर्स आहे. इथे कुठल्याही प्रकारे पोल्युशन वगैरे होत नाही. पण तरीही विंड व्हेलॉसिटी इज नेसेसरी फॉर द विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल. तरी पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम म्हणजे असा की विंड व्हेलॉसिटी जेवढी नेसेसरी पाहिजे तेवढी आपल्या हातात नाहीये की ती आपण तयार करू शकतो, बरोबर आहे. सो ती कधी अवेलेबल असू शकते, कधी अवेलेबल नसू शकते, बरोबर आहे. सो द विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. सो इन दॅट सेन्स द यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड. त्यामुळे विंड एनर्जीचा वापर करणं हे थोडंसं लिमिटेड ठरू शकतो. सो विंड टर्बाईन्स द डिफरंट कॅपॅसिटीज आर गिवन हिअर. होम आहे, इथे तुम्हाला फूट दिलेली, हाईट वरती किती असू शकते, तर 100 फीट्सच्या वरती असू शकते. त्याची कॅपॅसिटी 2 किलोवॅट आणि ब्लेडची लेंथ 1.5 मीटर असली पाहिजे. विंड फार्मवरती तुम्ही जर गेला तर तिथे तुमची 400चे थोडंसं कमी एवढी फूट जर घेतली
म्हणजे 122 मीटर इतकी, तर त्याची ब्लेडची लेंथ असली पाहिजे 50 मीटर आणि कॅपॅसिटी असू शकते 2000 किलोवॅट इतकी, बरोबर आहे. देन ब्लेड लेंथ आहे